नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला, परी शाळेत गेली आणि तिचं शाळेतून यायचा वेळही झाला, तरी काही तिचं सरप्राईज तयार झालेलं नाही। तरी असो, आज तिच्यासाठी मी तिला बोललेली आहे की मी तुला काहीतरी सरप्राईज देते। आणि त्याचप्रमाणे आता हळदी कुंकाचा दिवस चालू आहेत, तर काही ठिकाणी नाश्ताही देतात, काही ठिकाणी थंडा देतात, काही ठिकाणी दूध चहा ज्याला जसं जमेल तसं ते देतात। तर म्हटलं चला, आपण नाश्ताच दाखवूया। तर म्हणजे एक सोपा नाश्ता की जेणेकरून हळदी कुंकासाठी आलेल्या महिलांना दाखवू शकतील, म्हणजे खायला देतील। तर चला, आता त्याचं जे काही साहित्य आणि कृती आणि काय नाश्ता आहे हे आपण एकदमच पाहूया। तर आता आपण साहित्य बघतोय। प्रथम बटाट्याची भाजीसाठी हे बटाटे, हे चण्याचं पीठ आणि त्यात 2 चमचे फक्त तांदळाचं पीठ घेतलंय। ही कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। हा ब्रेड घेतलाय, हे चीज घेतलंय, हे पाणी घेतलंय आणि हा चिमूटभर आपल्याला सोडा लागणार आहे। तडक्यासाठी आपल्याला हे हिरवी मिरची, आलं, लसूण याचा ठेचा घेतलाय। हा कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि चण्याचं पीठ आल्यानंतर ओवा पाहिजेच म्हणून हा ओवा, हळद, मीठ, गोड चटणी, त्याचप्रमाणे तिखट चटणी। तर ही तिखट चटणी आहे। तर ही तिखट चटणी मी कशी बनवली काय हे मी तुम्हाला तर दाखवत बसत नाही। तर ह्याची कृती जी काही आहे ना, ते आमच्या चॅनलवरती जा, तुम्हाला नक्की मिळेल। तर आपण प्रथम आता बटाटे स्मॅश करून घेऊया आणि मी हातानेच करत आहे, स्मॅशर वापरत नाहीये। तर चला, बटाटे कुस्करूया। आता प्रथम आपण त्यात हळद टाकूया, त्याचनुसार आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि हा केलेला खरडा टाकूया, कोथिंबीर टाकली आणि आता हे सर्व एकजीव करून घेऊया की जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल। आता आपण चण्याच्या पिठाचा घोळ बनवून घेऊया। हे चण्याचं पीठ आहे आणि हे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय की जेणेकरून कुरकुरीत व्हावं। आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि हा हातावर चुरगळलेला ओवा टाकूया। आता आपण हे सगळं एकजीव करूया आणि हा घोळ तयार करूया। हे बघा, आपला हा घोळ तयार झालेला आहे। अशा प्रकारे तो थलथलीत करायचा आहे। तर चला, आपण आता फोडणीची तयारी करूया। मी गॅस पेटवते आणि हे फोडणीचं भांडं ठेवलंय, त्यात तेल टाकलेलं आहे मी। आता तेल गरम होतंय, गॅस मी बारीक केलाय। आता त्यात मोहरी टाकते, त्याचप्रमाणे जिरं टाकते। बरं, मी आता कढीपत्ता टाकलाय। फोडणी मी आता भाजीमध्ये टाकून घेते। आता हे मी सगळं एकजीव करते। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आता मी हे ब्रेड आहे ना, आपलं डिझाइन म्हणून हे असे गोल कटिंग करून घेते। हे बघा, अशा प्रकारे आपण आपल्याला जेवढे पाहिजे ना तेवढे आपण कटिंग करून घ्यायचे। चला, पुढची प्रोसिजर करूया आपण। मी आता ही एका ब्रेडला गोड चटणी लावून घेते, त्याचप्रमाणे एका ब्रेडला मी हिरवी चटणी लावून घेते। अशा प्रकारे आपण सर्व तयार करून घेऊया। आता आपण चीज मांडून घेऊया। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। बटाट्याची भाजी मी ह्या ब्रेडमध्ये ठेवते आणि त्याच्यावरती हा दुसरा ब्रेड घालून बंद करते। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला दाखवते। आता हे बघा, ही मी ब्रेड क्रम्सची जी चटणी केली आहे ना, आपण वडापाव बरोबर खातो, ती चटणी मी इथे टाकते।
आणि अशा प्रकारे मी हे बंद करते. आपली भाजी जी आहे ती मी बाहेरच्या बाजूने लावते. अशा प्रकारे आपण ही दोन्ही बाजूला भाजी लावून घेऊया. आपण आता गॅसवरती तेल ठेवलेलंच आहे आणि ते जवळजवळ आता गरम होतच आलेलं आहे. आता तेल गरम होत आल्यानंतर आपण काय करायचं, पटकन एक चिमूटभर सोडा ह्या घोळामध्ये टाकायचं, तो एकजीव करून घ्यायचं. आता सोडा आणि चण्याचं पीठ एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याचे वडे बनवूया. हे बघा, आपला वडा हा तयार आहे. दोन्ही बाजूनी छान लाल झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. त्याचप्रमाणे मी हे आता हा दुसरा टाकते. तर चला, आपला हा वडापाव म्हणूया, उलटा वडापाव म्हणूया, ब्रेड वडापाव म्हणूया, बारसं काय आपणच घालायचं असतं. पण बघा, आमची परीबाई पण शाळेतून आलीये सरप्राईज बघायसाठी. पण तिला तिच्या टीचरने सरप्राईज दिलं, कारण परी जेवत नाही ना, म्हणून तिला प्लेट दिलीये. तर अशा प्रकारे हे आपला ब्रेड बटाटा वडा तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, है की नाही? आणि आता आम्ही त्याची मजा घेतो, आम्ही खातो, तुम्ही बनवा आणि खा. तर चला, परत भेटूया. तोपर्यंत